नमस्कार मैत्रिणींनो, मी सबिया सबा क्रिएशन या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत करते। तर चला मैत्रिणींनो, आज आपण एक नवीन पॅटर्ननुसार आज आपण कटोरी ब्लाउज शिवूया। बघायची जी चेस्ट साइज आहे ती आहे 34 साइज आणि 34 साइज एकदम परफेक्ट असा माप आपण काढून इंच कटोरी ब्लाउज शिवणार आहात। जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला मग सुरू करूया। तर मी तर ब्लाउजचा अस्तर आणि मेन कपडा जे आहे आपलं ब्लाउज पीसचं ते सुद्धा घेतलेलं आहे आणि हे मापाचं ब्लाउज आहे। तर आपण ह्या मापाच्या ब्लाउज वरूनच आपण ब्लाउज पीस कट करणार आहोत। तर हिची जी उंची आहे ती 12 इंच उंची आहे आणि हिच्या छातीचा भाग 8.5 येतोय। बघा मी जी काजी केलेला साइज आहे त्या साइज वरूनच काढते। तुम्ही गुंडीचा जर भाग घेतला तर ही गुंड्याचं ब्लाउज आहे तिची जी छातीचा भाग आहे ती वाढेल, त्यामुळे आपल्या जी काजाचं आहे तिथून घ्यायचंय। तर 8.5 येतोय, तर मी 8.5चं जर आपण ही एकाच भागाचं मी माप काढलेला आहे। जर तिचे 4 भाग केलं तर तुम्हाला 34 साइज भेटून जाईल। आता जी आपण छातीचा भाग आहे ती 8.5 इंच येतोय, तर 8.5 इंच वरती मी बघा अशी टिक करून घेतलेली आहे आणि आता हिची जी उंची आहे ती 12 इंच आहे, तर आपण 1 इंच वाढवून तिला 13 इंच करायचं आहे। जे 1 इंच आपण वाढवलेलं आहे ते 1 इंच मधलं अर्धा इंच शोल्डर मध्ये आणि अर्धा इंच कमरेला खाली जाईल। तर ह्याच्यात बघा मी 2 इंच ही गळा घेतलेला आहे, 3 इंच शोल्डर घेतलेला आहे आणि जी मोंडा आहे ती मी 5 इंच घेतलेला आहे। 5 किंवा तुम्ही 5.25च्या आसपास घेऊ शकता। ह्याचा जी गळा आहे ते 7 इंचाचा गळा आहे। तर बघा इथं मी जी मोंडा आहे मोंड्याला शेप देत आहे। मोंड्यातला शेप देताना जेवढा आपण घेतलेला आहे तिचा निम्मा करायचा आणि तिथून शेप द्यायला सुरू करायचं। तर जी खालची प्लेट आहे ती मी 4 इंच वरती घेतलेला आहे, वरती सुद्धा 4 इंच घेतलेला आहे आणि दोन्ही जी साइडची प्लेट आहे ते अर्ध्या इंची मी घेणार आहे। तर अर्धा इंच म्हणजे 1 इंच इथं आपल्याला कमी होणार आहे, जे की ते आपल्या छातीच्या भागमध्ये आणि कमरेच्या भागमध्ये बरोबर होऊन जाईल। जर तुम्हाला गळ्याचं माप काढता येत नसेल तर जे ब्लाउज असतं मापाचं त्या ब्लाउजला असं लावायचं आणि खालून जे आहे अर्धा इंच सोडायचं जी सिलाईमध्ये जाणार आहे। तर चला मग आता हिला आपल्याला कट करून घ्यायचं आहे। जसं माप टाकलेलं आहे त्यावरूनच आपल्याला हिची कटिंग करून घ्यायची आहे। बघा मी मापाच्या साइज नाही करते, मी वरून विसरले अर्धा इंच आपल्याला खाली उतरावं लागेल, नाही तर जे आपलं मोंडा आहे ते खाली उतरेल। त्यासाठी मी अर्धा इंच इथं खाली घेऊन तिला क्रॉस अशी लाईन मारलेली आहे। गळ्याकडून आपल्याला उतरायची गरज नाही, जे आपलं मोंडा आहे त्या साईडनेच आपल्याला अर्धा इंच उतरायचं आहे। बघा मी सगळी जशी मार्किंग टाकलं होतं तसे मी कट करून घेतलेलं आहे। आता आपण समोरचा भाग काढूया। तर चला समोरचा भाग सुद्धा आपण त्याच मापावर काढणार आहोत। तर हिचा सुद्धा मी 2 इंचचा गळा घेतलेला आहे, 3 इंचचा शोल्डर घेतलेला आहे आणि जी गळा आहे समोरचा ती 5 इंचाचं घेतलेला आहे। तुम्ही जर प्रिन्सेस कट ब्लाउज शिवत असाल तर इथे आपल्याला जे गळा आहे ते अर्धा इंच तुम्हाला वाढवावं लागेल। तर आपण ही कटोरी ब्लाउज शिवत आहे त्यामुळे आपल्याला कटोरीला आपण स्वतःच वाढवतो, त्यामुळे इथं काही वाढवायची गरज नाही। पाठीमागच्या भागला आपण 1.5 इंच घेतलं होतं मोंड्याला, तर इथं आपल्याला फक्त 1.25 इंच वरती एक टिक करून मोंड्याचा शेप द्यायचा आहे। तर बघा मी असा शेप दिलेला आहे। आता हिची जी ब्लाउजची उंची मी घेतली आहे तिथे आपल्याला 3.5 इंच वरती बघा क्रॉस पट्टी घ्यायची आहे। तर 3.5 इंच जे आपलं काजे बटन आहे त्या साईडने घ्यायचं आणि जे दुसरं साईड आहे त्या साईडने आपल्याला 2.5 इंचावरती घ्यायचं आहे। अशी एक आपल्याला क्रॉस लाईन मारून घ्यायची आणि परत हिला थोडंसं शेप द्यायचं, जसं की क्रॉस पट्टी जी गोल शेपात येते तसं घ्यायचं। आणि जी आपण कटोरी आहे ती 5 इंच मी खाली घेतलेला आहे। मोंढ्यामध्ये आपल्याला 2.5 इंच घ्यायचं आहे आणि गळ्यापाशी आपल्याला 1 इंच वरती टिक करायचं आहे आणि जी तिन्ही टिक आहेत तिला असं आपल्याला शेपमध्ये व्यवस्थित लाईन करून घ्यायचं आहे। बघा मी शेपमध्ये चांगलं हिला ड्रॉ करून घेतलेलं आहे। आता हिच्यानुसारच आपल्याला ही कटिंग सुद्धा करून घ्यायची आहे। इथं आधी मी दुसरं काही कट करणार नाही, जे आपले कटोरीचं जॉईंट करायचा भाग आहे समोरचा तेवढाच मी कट करून घेत आहे। बघा मी फक्त मधलं भाग काढून घेत आहे, मी कटोरी सुद्धा कट करत नाही आणि दुसरं गळा सुद्धा काढत नाही। इथे फक्त आर्मोल काढायचं आणि जे कटोरी लावायचं पार्ट आहे तेवढंच काढून घ्यायचं। जे आपलं कपडा जर कमी असेल ना, तुम्ही ह्या ट्रिक्स वापरून तुम्ही चांगली एकदम परफेक्ट कटोरी आणि ते पण 80 सेंटीमीटरच्या ब्लाउजमध्ये कितीही मोठ्या साईजची काढू शकता। तर बघा इथं मी फक्त मधला भाग काढलेला आहे, जेणेकरून की आपल्या कटोरीला कुठेच जॉईंट बसून हे 34 साईजचं ब्लाउज आहे, यामुळे इथं आपल्याला कुठेच कपडा कमी पडणार नाही। हे माहिती असून सुद्धा मी ह्या ट्रिक्सनं करत आहे, जेणेकरून की जर तुमचं साईज जर 42 किंवा 44 असेल तर तुम्हाला इथे जॉईंट मारावे लागेल। त्यामुळे जर ह्या ट्रिक्सनं तुम्ही जर कटिंग केला तर तुमचं ब्लाउज अगदी व्यवस्थित बसेल, कुठेही जॉईंट मारायची गरज पडणार नाही। इथे मी स्लीव्ह सुद्धा कट करून घेत आहे। बघा स्लीव्ह फक्त 5 इंचाचे इथं आपल्याला 6 इंच करायचं आणि कट करून घ्यायचं आहे। तर आता जी कटोरी मी काढलेली होती ती कटोरीवरतीच आपल्याला ड्रॉ करून घ्यायचं आहे। बघा मी पेनने एक पेपरवरती ड्रॉ करून घेत आहे, जसं आपल्याला कट केला होता तसंच इथं करायचं आणि सगळ्याला आपल्याला जोडवायचं आणि तिथून आपल्याला इथं वाढवण्याची प्रोसेस सुरू करायची। तर इथे बघा जी खालचे भाग आहे तर दोन्ही साईडने आपल्याला 1.5 इंच वरती एक टिक करून घ्यायचं आणि तिला 1.5 इंच आपल्याला खालून आणि दोन्ही साईडने वाढवायचं आहे।
तर बघा मी दोन्ही साईडने 1.5 इंचावरती टिक केले आहे आणि वरती जी गळ्याचा भाग आहे तिथे फक्त आपल्याला अर्धा इंच ते पण आपल्याला फक्त सिलाईसाठी मार्जिन घालून घ्यायचं आहे। हिच्या व्यतिरिक्त जर तुम्ही जास्त केलं तर आपला जी गळा आहे ती वाढू शकतं। तर बघा दोन्ही साईडनी मी वाढवलं आणि तिला एक शेप मध्ये दिलेला आहे। जे आपलं काजे बटन साईडचं आहे तिथे आपल्याला बघा वरती अर्धा इंच घेऊन खाली जी 1.5 इंचावरती आहे तिथे आपल्याला क्रॉस अशी लाईन मारून घ्यायची आणि गळा सुद्धा वाढवून घ्यायचं। आता आपली जी खालची जी कटोरीचा भाग आहे तिथे आपल्याला अर्ध करायचं निम्म। आता ही माझं 8.5 इंच होतं, मी 4.25 वरती इंच टिक केलं आणि खाली सुद्धा आपल्याला 1.5 इंचावरती खाली उतरायचं आहे। बघा जिथं 1.5 इंच येतोय तिथून जी साईडचं आहे तिथं मी क्रॉस करून घेत आहे। जसं तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याच प्रकारे तुम्हाला सुद्धा असंच क्रॉस लाईन मारून घ्यावं लागेल। आता आपली सगळी मार्किंग झालेली आहे। तर आता आपण इथं पेपर कटिंग करून घेऊयात आणि हिच्याच साईजने आपल्याला कटोरी ब्लाउज सुद्धा काढायचा आहे। तर बघा जी कटोरी आहे मी वाढवलेली ही कटोरी आता आपण 34 साईजची म्हणून तुम्ही असं ठेवू शकता, पण मी कधीच असं ठेवत नाही। जेव्हा मला कटोरी ब्लाउज येतो तेव्हा मी नवीन कटोरी काढून ही कटिंग करते। तर बघा हिचं जे मधलं भाग आहे जी सेंटर पॉईंट आहे तिथे आपल्याला एकच मारून घ्यायचं आहे जेणेकरून की आपल्याला ओळखू यावं की ही सेंटर पॉईंट आहे। तर आता जी कपडा आहे कपड्यावरती सुद्धा मी असंच चॉकनं ड्रॉ करून घेत आहे। तर बघा जी कटोरी आहे आपली जशी कटिंग केली आहे तसेच आपल्याला इथं मार्किंग करून घ्यायचं आणि तिच्यावर कटिंग सुद्धा करून घ्यायचं आहे। तर बघा मैत्रिणींनो मी एकासोबत 2 कटोरी ड्रॉ करून घेत आहे आणि सोबतच हिला मी कट करून सुद्धा घेणार आहे। तर ही पहिली कटोरी माझी ड्रॉ झालेली आहे। आता दुसरी कटोरी सुद्धा ह्याच प्रकारे मी ड्रॉ करून घेणार आहे। आता इथे थोडंसं कच दिसत आहे पण ते सिलाईमध्ये निघून जाते, तेवढी काही हिची मोठी गोष्ट नाही। तर तुम्ही सुद्धा अशा छोट्या मोठ्या गोष्टीला थोडंसं तुम्ही इग्नोरच करत चाला, नाहीतर तुमची जी सिलाई आहे एकदम परफेक्ट होण्याच्या चक्करमध्ये सगळे काही तुमचं विस्कळून जाईल। आणि ह्या सिलाईचं बिझनेसमध्ये ना तुम्हाला थोडंसं विचार करण्यापेक्षा थोडंसं जसं ॲडजस्ट करता येईल हे जर तुम्ही विचार केलात ना तर तुम्हाला खूपच फायदे होणार आहेत। जर तुम्ही एकदम परफेक्ट करण्याच्या मागे जर गेलात तर कोणत्याच गोष्टी हे एकदम परफेक्ट नसतात। माणूस असो किंवा कोणताही व्यवसाय असो त्यामध्ये थोडंफार तरी आपल्याला कमी जास्त होतंच। तर बघा मी दुसरी कटोरी सुद्धा असेच कट करून घेत आहे। असे तुम्ही छोटी मोठी ट्रिक्स वापरून तुम्ही ब्लाऊज शिवा किंवा कोणताही व्यवसाय केला तर खूपच चांगलं होणार आहे। तर ही कटोरी ब्लाऊज माझी आता कटिंग झालेली आहे अस्तर। आता आपल्याला जे मेन कपडा आहे ते सुद्धा असंच कट करून घ्यायचं आहे। आता जी आपली क्रॉसपट्टी राहिलेली होती बघा इथे माझी कटोरी निघू शकत होती तरी सुद्धा मी इथं काहीच कट केलं नाही, जेणेकरून की जर तुमची कटोरी ब्लाऊजमध्ये कपडा कमी पडला तर इथून तुम्ही काढू शकता। जी कटोरी ब्लाऊजची जी क्रॉसपट्टी असते ती कुठूनही आपण ॲडजस्ट करू शकता कारण ती छोटीशी असती। तर बघा इथं आता मेन कपडा घेतलेला आहे, तिचे मी स्लीव सुद्धा आता कट केलेला आहे। आता जी पाठीमागचा भाग आहे जशाला तसं ठेवायचं, फक्त अर्धा इंच हिला वाढवायचं की जेणेकरून ते सिलाईमध्ये जावं किंवा कुठेही कमी पडू नये, यामुळे फक्त अर्धा इंच आपल्याला वाढवून कट करून घ्यायचं आहे। तर मी पाठीमागचा भाग कट केलेला आहे। आता आपल्याला समोरचा भाग आहे जे सुद्धा आपण तसंच कट करून घेणार आहे। बघा मी समोरच्या भागला सुद्धा अर्धा इंच ठेवलं कपडा आणि कट करून घेतलेला आहे। आता जी आपली कटोरी होती ती कटोरी सुद्धा आपण हेच काढायचं। बघा इथे मी क्रॉसपट्टी सुद्धा अशीच काढून घेतलेली आहे। क्रॉसपट्टी जी लावल्यानंतर जी आपलं फिनिशिंग येते खूपच छान येते, त्यासाठी क्रॉसपट्टी जी आहे ती छान क्रॉसमध्ये यावं अशी तुम्ही काढा। आता इथे मी दोन्ही जी कटोरी आहेत ती सोबतच कट करून घेत आहे। बघा वरती कपडा ठेवलं आणि फक्त दोन्ही साईडनी अर्धा इंच मार्जिन ठेवलं आणि ही कट करून घेतलं आणि जी सेंटर पॉईंट होतं तिथे सुद्धा मी कच मारून घेतलेलं आहे। तर आता आपली कटिंग जी झालेली आहे आता हिला मी तुम्हाला शिवून दाखवते की ही किती छान आणि किती शेपमध्ये ही कटोरी ब्लाऊज बसतो। ज्यात आपल्याला काजेला बटनला किंवा गळ्याची ही पायपिंग मारण्यासाठी जी कपडा लागतो ती मी कट करून घेतलेला आहे। इथूनच जेव्हा मी ब्लाऊज कट करते तेव्हा मी सगळे जे आपल्याला लागणार आहे ती एकदा काढून घेते आणि जे एक्स्ट्राचा कपडा असतं ते ठेवता येतो। तर चला आधी आपल्याला जे अस्तर आहे ते मेन कपड्याला आपल्याला जोडून घ्यायचं आहे। बघा इथे जे समोरचे भाग होते जी कटोरी जॉईंट करण्याचे ती मी इथं कपड्यावरती ठेवलेलं आहे आणि इथं आपल्याला एक सिलाईनं आपल्याला ही जोडून घ्यायचं आहे। कुणी इथं फेविकॉलचा सुद्धा यूज करतो, पण फेविकॉलपेक्षा तुम्ही जर सिलाई मारली तर ती खूप छान राहील। बघा आता मी ही सगळीकडे सिलाई मारून घेतलेली आहे। तर आता ही दुसऱ्या साईडची पण आपल्याला कटोरीला अशी सिलाई मारून घ्यायची आहे। तुम्हाला असा कटोरीचा ब्लाऊज शिवण्यासाठी किती वेळ लागतो मला कमेंटमध्ये नक्की सांगा। मला हे शिवण्यासाठी फक्त मोजून मी जेव्हा व्हिडिओ शूट करून सुद्धा ही शिवलं ब्लाऊज तरी सुद्धा मला पाऊण तास लागलेला आहे। तर तुम्हाला किती वेळ लागतो मला नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि ही जी शिवण्याची ट्रिक्स असते वेळेनुसार नसते, जशी तुमची फिनिशिंग असेल तेवढा वेळ तुम्हाला कमी लागेल।
जर तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला थोडं जास्तच वेळ लागणार आहे। बघा इथे मी आता जे एक्स्ट्राचा कपडा ठेवलेला होता ती मी कट करून काढत आहे। कुठे कमी किंवा कुठे जास्त असतो त्यासाठी तिला मी कट करून काढलेला आहे। आणि जी आपली कटोरी होती तिला सुद्धा मी ह्याच प्रकारे अस्तर जोडून घेत आहे सिलाई मारून, कारण सगळीकडून सिलाई मारून घेतलं आणि जे एक्स्ट्राचा कपडा होता ते सुद्धा आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे। तर बघा झालेली आहे सिलाई, आता ही कट करून ठेवत आहे। आता जी आपली क्रॉस पट्टी होती तिला सुद्धा ह्याच प्रकारे आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे। बघा 125 आणि हे उलटा आणि सुलट ही बघूनच तुम्ही सिलाई मारून घेत जावा, नाहीतर तुम्हाला ती सिलाई उकलावी लागेल। तर बघा जिथे मी बघितलं आणि अशी सिलाई मारून घेतली। आता आपल्याला जी कटोरी आहे ती जॉईंट करून घ्यायचं आहे। कटोरी आहे ती कपड्याला आपल्याला एकदा लावून बघायची आहे, त्याच्यानंतरच आपल्याला सिलाई मारायची आहे। बघा कुठेच कमी पडू नये या प्रकारे आपल्याला ही मारायची आहे। तर जे वरची कटोरी असते ती आपण क्रॉस कपड्यातून काढलेली असते, त्यामुळे थोडंसं तिला वडून लावायचं आणि जे खालचा भाग असतो तिला थोडंसं सैल सोडायचं। आणि जेव्हा तुम्ही कटोरी लावजाल ना, कटोरी ओढल्याने एकदम व्यवस्थित सुद्धा बसते आणि कुठेच कमी जास्त सुद्धा होत नाही। तर मी अशी एक टीप मारून घेतली, आता दुसरी सुद्धा मी टीप ह्यावरूनच मारून घेणार आहे। आता चला तुम्हाला मी दाखवते किती फिनिशिंग नाही बसलेली आहे आणि कुठेच कमी जास्त सुद्धा झालेली नाही। तर इथं बघा नकाने थोडंसं आपल्याला चांगलं प्रेस करून घ्यायचं आहे, जेणेकरून की जी माया आपण ठेवलं होतं सिलाईचं ती एका साईडला यावं। तर आता जी मधला भाग आहे तिला सुद्धा मी एक टीप मारून घेत आहे। बघा ही कटोरीची मी आता इथे अंदाजेच मारलेला आहे, तरी तुम्हाला इथे मी अंदाजित मारली। आता इथे मार्क करून दाखवत आहे। बघा आपण जे कपडा ठेवलं होतं 1.5 इंच साईडने वाढवलेलं होतं, तर ते 1.5 इंचावरतीच आपल्याला प्लेट मारायची आहे। तर बघा खालून मी 1.5 इंच आणि वरती जे आहे ती उंची तिची मी 2.5 इंच ठेवलेली आहे। तर इथं मी टिप मारून घेतलेली आहे। बघा आता ही जी आपण क्रॉस पट्टी काढलेली होती, आता इथे आपल्याला क्रॉस पट्टी सुद्धा जोडून घ्यायची। बघा ही जी कटोरी आहे ती किती छान बसलेली आहे आणि किती उठावदार आलेली आहे। याच्याने तुमचं ब्लाऊज कधीच बिघडणार नाही आणि तिची फिनिशिंग सुद्धा चांगली येते। तुम्ही वरून टिप्स नाही मारलं तरी आपल्या जे कटोरीचा शेप आहे ती खूपच अगदी व्यवस्थित दिसणार आहे। तर क्रॉस पट्टी सुद्धा मी जॉईंट करून घेत आहे। क्रॉस पट्टीला सुद्धा आपण अर्धा इंचा माया ठेवलं होतं, त्यानुसारच आपल्याला अर्धा इंच वरती सिलाई मारून घ्यायची। इथे आपल्याला 2 सिलाई मारून घ्यायची आहे। बघा जी मध्ये मी कपडा घातला होता ती सगळंच आता काढलेलं आहे। बघा आता हिची फिनिशिंग किती छान आहे आणि किती उठावदार एकदम आपली कटोरी बसलेली आहे। बघा हे गुंडीचं ब्लाऊज आहे, जर हुकाचं असलं तर थोडंसं हिच्याहून वेगळं राहिलं असतं। हे गुंडीचं असल्यानं जी हुकाची आहे पट्टी आहे तिला आता बघा इथे खालून मी जी गुंडीची पट्टी होती खालून घेतलं आणि वरती हिला 125 केलेला आहे। तर बघा ही 125 करून खालून फोल्ड केलं आणि वरतून सुद्धा असंच फोल्ड करून मी सगळीकडून हिला सिलाई मारून घेतलेली आहे। तुम्ही सुद्धा ह्याच प्रकारे करत जावा। हिला कपडा तुम्हाला अंदाजे 2 इंचाचा तरी घ्यावा लागेल, कारण हिला आपल्याला वरून 2 फोल्ड करायचे असतात आणि जे एक्स्ट्राचा कपडा होता तिला मी कट करून काढलेला आहे। आता तुम्हाला इथे मी दुसऱ्या सुद्धा ब्लाऊजला ह्याच प्रकारे जॉईंट करून घ्यायचं आहे। बघा मी दुसरा सुद्धा ह्याच प्रकारे जॉईंट करून घेत आहे। खालचा भाग थोडंसं ढैल सोडलं आणि वरचा भागाला थोडंसं वडलं की एकदम कटोरी परफेक्ट बसते। बघा कुठेच कमी जास्त सुद्धा झालेली आहे आणि नकांना वरून प्रेस करून घ्यायचं। आता जी प्लेट आहे प्लेटला सुद्धा इथे मी मार्जिन टाकून तुम्हाला दाखवत आहे। बघा ह्याच प्रकारे क्रॉस मध्ये आपल्याला मारायचे आहे, जेणेकरून जी आपली कटोरी आहे ती एकदम उठावदार दिसणार आहे। क्रॉस पट्टी सुद्धा मी ह्याच प्रकारे जोडून घेत आहे। जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून की असे नवीन नवीन व्हिडिओ ब्लाऊजचे तुम्हाला भेटणार आहेत आणि खूप छान छान डिझाईन सुद्धा मी इथे शेअर करणार आहे तुमच्यासोबत। जेवढे मला जमतात तेवढे तरी तुमच्यासोबत मी नक्की शेअर करणार आहे। आता इथे आपल्याला जी काजाची पट्टी आहे तिला वरून घ्यायचं आहे आणि ही पट्टी आपण अस्तरचीच घेतो, हिला सुद्धा आपल्याला डबल फोल्ड करायचं आणि सिलाई मारून घ्यायची आहे। बघा आता ही झालेली आहे। आपण एकदा गळा चेक करून बघूया। जे शोल्डरचा भाग आहे ते वरून अर्धा इंच सोडायचं आपल्याला सिलाईसाठी आणि खालचं ही बरोबर लावून घ्यायचं। बघा एकदम बरोबर आपले जी गळा आहे ती बसलेला आहे, कुठेच कमी जास्त सुद्धा झालेलं नाही। जेव्हा तुम्ही ब्लाऊज शिवसाल तेव्हा तुम्ही असंच गळ्याचं माप आधी घेत जावा, जेणेकरून जर कमी जास्त झालं तर तिथल्या तिथे तुम्हाला ॲडजस्ट करता येईल। तर आता मी बघा इथे पायपिंग सुद्धा मारत आहे। बघा इथे जी मी पायपिंगची 1.5 इंचाची पट्टी घेतली होती, तुम्ही इथे 1 इंचाची सुद्धा घेऊ शकता। 1.5 इंचाची घेतलं तिला मी डबल फोल्ड केलं, 1.5 इंच झाली। 1.5 इंचमध्ये मी इथं 1.5 इंच हिला मार्जिन ठेवलं होतं सिलाईसाठी आणि मग फोल्ड केल्याने तिच्यात अर्धा इंच गेलेली आहे, तरी एकदम व्यवस्थित बसती। बघा इथे सिलाई मारून घेतलं, जी सिलाईचा कपडा एक्स्ट्रा होता ती कट केलं, कच मारलं तिला आणि जी वरून पायपिंग आहे तिला बघा मी फोल्ड करून पायपिंग सुद्धा मारून घेतलेली आहे। तर तुम्हाला एकदम जवळून मी आता ही दाखवते किती छान हिची पायपिंग सुद्धा बसलेली आहे आणि जे गळ्याचा शेप सुद्धा आहे ते खूपच छान बसलेला आहे आणि जी कटोरी आहे एकदम उठावदार बसलेली आहे। तर बघा हिचं जी कटोरीचं कसला भाग दिसत आहे तुम्हाला उठावदार, कुठेच कटोरीचा शेप सुद्धा बिघडलेला नाही।
आता इथे हुक सुद्धा किंवा काजे बटन सुद्धा तुम्ही असं लावलं तर एकदम व्यवस्थित बसणार आहे। बघा कटोरीचा ब्लाऊज हे दिसायला तर खूपच छान दिसतो। जेव्हा मी माझ्या गिरायकाला दिलं त्यांना तर हा ब्लाऊज एकदम व्यवस्थित व खूपच परफेक्ट बसले होतं। त्यांना तर हा कटोरी ब्लाऊज खूपच आवडलं। जर तुम्हालाही सुद्धा आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा व कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।